मध्ये जायची गरज पडणार नाही. ओके, PDF तुमच्याकडून झूम नसेल तर यू कॅन झूम इट, झूम करू शकता. सो ऍडव्हर्टिजमेंट मीन्स एनी ऑडिओ ऑर व्हिज्युअल पब्लिसिटी. ऍडव्हर्टिजमेंटचा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये फार महत्वाचा रोल आहे. ते म्हणजे कसं की कुठलाही प्रोडक्ट जेव्हा सेल केला जातो, कुठलीही सर्व्हिस जेव्हा सेल केल्या जाते, तर ती ऍडव्हर्टिजमेंट थ्रूच केली जाते. मग सपोज जर ऍडव्हर्टिजमेंट पहिले ना आपण कधीही डेफिनेशन बघतो किंवा एखादं प्रोव्हिजन्स बघतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हे इथे का दिलेलं असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी दिसत नसेल आज तुम्हाला, मी डायरेक्टली PDF तुम्हाला शेअर केलेली आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती कालपासून कॅमेराचा प्रॉब्लेम आहे आपल्या काहीतरी. ओके, सो ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ती इथे का दिलेली आहे, कारण यात महत्वाचा रोल आहे ऍडव्हर्टिजमेंटचा. आणि यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारची ऍडव्हर्टिजमेंट इथे गृहीत धरली जाणार आहे. मग ऍडव्हर्टिजमेंट मीन्स एनी ऑडिओ ऑर व्हिज्युअल पब्लिसिटी. इव्हन ते टीव्हीवर आलेली ऍड, सोशल मीडियावर आलेली ऍड किंवा इव्हन रेडिओवर आलेली ऍड. आता उद्या चालून काय होईल, पब्लिसिटी. टीव्हीवर एक ऍड आली कुठल्या तरी शॅम्पूची, कुठल्या तरी पदार्थाची, मॅगीची, कोको कोलाची, बरोबर आहे की नाही, तर ती ऍड झाली. रेडिओ म्हणलं आम्ही तर फक्त अनाउन्समेंट करतो, आम्ही काही ऍडव्हर्टिजमेंट करत नाही, ऍडव्हर्टिजमेंट नाही आहे, नाही. ऍडव्हर्टिजमेंट मध्ये गृहीत धरली जाणार आणि तुम्हाला या ऍक्ट अंतर्गत पनिशमेंट किंवा या ऍक्ट अंतर्गत त्याचे प्रोव्हिजन गृहीत धरले जाणार आहे. रिप्रेझेंटेशन्स, कोणत्याही गोष्टीचं रिप्रेझेंटेशन्स करत आहात तुम्ही, सो डेफिनेटली आय एम रिप्रेझेंटिंग. ठीक आहे की नाही, रिप्रेझेंट करता की नाही तुम्ही. अक्षय कुमार काहीतरी ऍडव्हर्टिजमेंट करतो, अजय देवगण ती काय कुठली तरी खाण्याचं ते येतं ऍडिक्शन्स, त्याचं ऍड, विमलचे ऍड करतात. एन्डॉर्समेंट करता तुम्ही कुठल्या एखाद्या गोष्टीवर की यस ही आमच्या थ्रू गेलेली आहे किंवा ही प्रोडक्ट जो आहे तो असा खूप चांगला आहे असं वगैरे. और प्रोनाउन्समेंट मेड बाय मीन्स ऑफ लाइट, साउंड, स्मोक, गैस, प्रिंट, इलेक्ट्रिसिटी, मीडिया, इंटरनेट और वेबसाइट्स एंड इंक्लूड्स एनी नोटिस, सर्कुलर, लेबल, पेपर, इनवॉइस और सच अदर डॉक्युमेंट. ह्या सगळ्या थ्रू, कोणत्याही थ्रू जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टला समाजासमोर आणतायत, सोसायटी समोर आणतायत आणि तुमचा एकच इथे काय आहे उद्देश आहे, तो काय की त्या प्रत्येक व्यक्तीने ही जी ऍडव्हर्टिजमेंट करत आहोत ते प्रोडक्ट आहे हा काय करायला हवाय, खरेदी करायला हवं. ही प्रोनाउन्समेंट करत आहे तुम्ही, मीन्स ऑफ लाईट असू द्या, साऊंड असू द्या, तुम्ही साऊंड फक्त ऑडिओ करत आहे, साऊंड करताय, स्मोक नाही करत आहे. ठीक आहे की नाही, गॅस, प्रिंट, इलेक्ट्रिसिटी, मीडिया ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात ना, ह्या सगळ्या ऍडव्हर्टिजमेंट जेवढ्या याची होती इथे इथे काय म्हटलं जाईल, याला ऍडव्हर्टीज म्हटलं जाईल. आणि या ऍक्ट अंतर्गत ते कुठल्याही प्रकारची डिफेक्टिव्ह ऍडव्हर्टिजमेंट किंवा जी ऍडव्हर्टिजमेंट प्रॉपर नाही आहे, ज्या ऍडव्हर्टिजमेंट खोटी आहे, फ्रॉडुलंट आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता आहे किंवा जे काही इन्ग्रेडियंट्स नसायला पाहिजे ते आहे, अशा अनेक गोष्टी म्हणजे आता ते समोर बघायचे आहेत आपल्याला. चुकीची ऍडव्हर्टिजमेंट मी इथे एक शब्द म्हणू शकते फक्त, जर करत आहात तर या ऍक्ट अंतर्गत ती ऍडव्हर्टिजमेंट पनिशेबल असेल पुढे. आणि त्याचा अर्थ इथे ऍडव्हर्टिजमेंट पकडला जाईल, मग ती इंटरनेट और वेबसाईट कडून केली असेल किंवा नोटीस, सर्क्युलर, लेबर, व्यापर, कोणत्याही वेनी. सो दिस इज द ऍडव्हर्टिजमेंट. अशा अनेक गोष्टी असतात ना, लाईक मागे माधुरी दीक्षित मॅगीची ऍड करत होती, मग नंतर यु नो दॅट की रामदेव बाबांनी एक मॅगी काढली होती आणि मग रामदेव बाबांनी काहीतरी जीन्स काढल्या. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आठवला ना की रामदेव बाबांचं नाव आठवतच, कारण त्यांच्यावर सगळ्यात जास्त केसेस झालेल्या आहेत कन्झ्युमर प्रोटेक्शन बद्दल. का, कारण तर त्यांनी तेवढ्या अनाउन्समेंट केल्या, तेवढ्या एन्डोर्समेंट केल्या, रिप्रेझेंटेशन लोक आणि सांगितलं की आमचे प्रोडक्ट जे आहे ते टोटल ऑर्गॅनिक आहे आणि याचा हा फायदा होतो. आता ते नवीनच एक आलंय आदिवासी तेल, बरोबर आहे की नाही, केस येतात म्हणे त्यांना त्या तेलमुळे. अशा पदार्थ, अशा जे काही गोष्टी आहेत, प्रोडक्ट आहेत, गुड्स आहेत, त्याच्या फॉल्स ऍडव्हर्टिजमेंट तुम्ही जर करत असेल तर सगळेच पनिशेबल राहील. ती कंपनी पनिशेबल राहील, तो रिप्रेझेंटर म्हणजे तो कलाकार ऍडव्हर्टिजमेंट करणारा त्याच्यामध्ये त्यालाही नोटीस जाईल. ठीक आहे की नाही, तर त्यामुळे ऍडव्हर्टिजमेंट हा शब्द इथे डिफाईन त्यांनी केलेला आहे. अप्रोप्रिएट लॅबोरेटरी मीन्स लॅबोरेटरी और अन ऑर्गनायझेशन.
अप्रोप्रिएट लॅबॉरेटरी काय? अप्रोप्रिएट मीन्स पर्टिक्युलरली जर स्टेटची असेल तर ती स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटनी तिला एस्टॅब्लिश केलं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक अप्रोप्रिएट लॅबॉरेटरी, आपल्याकडे एक लॅबॉरेटरी असते. त्याच्यामध्ये खरंच आता इथे वाद झाला की ही ऍडव्हर्टिजमेंट जे करत आहेत XYZ कंपनी, मॅगी पकडून घ्या, ठीक आहे, मॅगीचं असे नाव बदनामच आहे, आपल्याला पब्लिकली घ्यायला काही हरकत नाही. 2 मिनिटात मॅगी बनते, 2 मिनिटात पाणीच तापत नाही, बरोबर आहे की नाही? तापतं का पाणी? नाही. कोको कोला पिल्यानंतर या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडी मारू शकता का तुम्ही? अजिबात नाही, जसं सलमान खान नाही मारू शकत. मग दिस इज द फाल्स रिप्रेझेंटेशन, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे आता एक मध्यंतरी सोशल मीडियावर मेसेज आला होता की आता कोको कोला बाजारात येईल आणि गरमीमध्ये, आणि हिरो जो आहे तो इकडून तिकडे उड्या मारेल, पण कोणत्याही छोट्या बाळांना कोको कोला देऊन तुम्ही असे करायला लावू नका. का? कारण ते नाही पॉसिबल. हे सगळ्या फॉल्स ऍडव्हर्टिजमेंट आहे, रिप्रेझेंटेशन करतायत. त्यामुळे इथे स्पष्ट म्हटलंय की ऍडव्हर्टिजमेंट ही प्रॉपर नसेल तर या ऍक्ट अंतर्गत आम्ही त्यावर क्लेम करू शकतो आणि ऍक्शन घेऊ शकतो. मग आता या ऍडव्हर्टिजमेंट किंवा एखाद्या गुड्स अंतर्गत जर कुठल्याही प्रकारे वाद निर्माण झाला असेल तर डेफिनेटली सगळ्यात आधी आपल्याकडे एक लॅबॉरेटरी असणार आहे, दॅट इज अप्रोप्रिएट लॅबॉरेटरी इन अ स्टेट और इन अ सेंट्रल गव्हर्नमेंट, by the central government, which is recognized by the central government and recognized by the state government, subject to such a guideline as may be issued by the central government in this behalf. बट स्टेटची जी लॅबॉरेटरी चालणार आहे ती गाईडलाईन्सनी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनी चालणार आहे. या लॅबॉरेटरीचं वर्क काय सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्याला गायडन्सची गरज का पडते? कारण कुठल्या क्लासेसची किंवा कोणत्याही मार्गदर्शकाची गरज का पडते? त्याचसाठी. ही ऍडव्हर्टिजमेंट 4 वेळा जरी तुम्ही वाचली तरी कळणार नाही. लॅबॉरेटरी तिथे डायरेक्टली मिनिंग दिले, पण एक्झॅक्टली तिचं वर्क काय हे दिलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की कोणत्याही प्रकारे ज्या एखाद्या मॅगीवरून सपोज वाद निर्माण झालेला आहे, तर मॅगीवरून वाद निर्माण झाला असेल तर डेफिनेटली मॅगी ही खरंच डिफेक्टिव्ह आहे का, तर हे चेक कोण करणार? तर पहिले लॅबॉरेटरी चेक करणार. जर स्टेटमध्ये मॅटर असेल तर अप्रोप्रिएट स्टेट गव्हर्नमेंट, व्हॉट एव्हर विच एव्हर, अँड सेंट्रलचं मॅटर असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट चेक करणार. So this is the work of the laboratory, which is a one organization. Okay, we have many organizations which is related or incidental to the consumer matters. That is जागो ग्राहक जागो, हे NGOs आहेत भरपूर, प्रोटेक्शन फॉर द कन्झ्युमर साठी अनेक अशा आपल्याकडे संस्था आहेत, बरोबर आहे की नाही? तर यामध्ये थर्ड क्लॉज म्हणतो की वर्क काय आहे लॅबॉरेटरीचं, तर एस्टॅब्लिश्ड बाय और अंडर एनी लॉ फॉर द टाइम बीइंग इन फोर्स which is maintained, financed or aided by the central government or state government for carrying out analysis of the taste of the any goods which a view to determining whether such a good suffer from any defect or not. काय म्हटलं आहे? ही लॅबॉरेटरी एस्टॅब्लिश कशासाठी केली आहे? अंडर एनी लॉ, ही कायद्यानुसार एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे, जो की टाइम बिंग इन फोर्स, जो की आता सध्या अस्तित्वात असतो आणि इन्फोर्स मध्ये असतो. विच इज मेंटेन, ही मेंटेन्ड होती आहे, फायनान्स्ड, एडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और द स्टेट गव्हर्नमेंट. याचं मेंटेनन्स, याचं फायनान्शियल ॲबिलिटी कंट्रोल कंटिन्यू कोण करत आहे? स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याला मदत कोण करत आहे? स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे. कशासाठी? फॉर कॅरिंग आउट अनालिसिस, त्याचं अनालायझेशन करण्यासाठी. काय अनालायझेशन करायचं यांना? और टेस्ट ऑफ एनी गुड्स, टेस्ट करण्यासाठी. टेस्ट म्हणजे मॅगी खाऊन बघणे ही टेस्ट नाही, टेस्ट म्हणजे प्रत्येक प्रकारची अशी टेस्ट की जिथे रिक्वायर आहे की ही डिफेक्टिव्ह आहे का, याच्यामध्ये काही कमतरता आहे. तर डिफेक्टचा अर्थ काही कमी आहे का, काही जास्त आहे का, जे बोललं तेच आहेत का, खोटे आहेत का, याचे काही दुष्परिणाम हेल्थवर होत आहेत का, याच्यामध्ये असे काही प्रोडक्ट यूज केले का ते हानिकारक आहेत का पब्लिक सेफ्टीला, विच इज ऑल द which all things comes under the taste of the goods with a view to determining whether such a goods suffer from any defect. इथे डिटरमाइन करणार ते अथॉरिटी जी की लॅबॉरेटरीची आहे की हा जो गुड्स आहे हा कोणत्या तरी डिफेक्ट मध्ये त्याचा येतो का, काही कमी, काही जास्त, काही हानिकारक, या सगळ्या गोष्टी. सो दिस इज कॉल्ड द लॅबॉरेटरी, अप्रोप्रिएट लॅबॉरेटरी. नंतर परत आपल्याला इथे येतं की ब्रांच ऑफिस मीन्स व्हॉट. ठीक आहे, आता ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला महत्वाचे आहेत. दॅट इज फर्स्ट इज ऍडव्हर्टिजमेंट अँड द सेकंड इज अप्रोप्रिएट लॅबॉरेटरी. ब्रांच ऑफिसर बघू काय आहे.
ब्रांच ऑफिस तेवढी महत्वाची नाही आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे सहज आपण याला संपवू शकतो. ब्रांच ऑफिस मीन्स एनी ऑफिस ऑर प्लेस ऑफ अ वर्क डिस्क्राइब्ड ॲज अ ब्रांच बाय द एस्टॅब्लिशमेंट. आता याचे जे काही ब्रांच ऑफिसेस असणार आहे, यांचे एनजीओज किंवा दुसरे काय, तर ते इथे डिस्क्राईब केले जाईल, त्यांचे एस्टॅब्लिशमेंट होईल. अँड एनी एस्टॅब्लिशमेंट कॅरिंग ऑन आयदर ऑफ द सेम ऑर सबस्टेन्शियली द सेम ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन द हेड ऑफ द एस्टॅब्लिशमेंट. सो यू कॅन स्किप दिस डेफिनेशन ऑल्सो, ठीक आहे. एस्टॅब्लिशमेंट केली जाईल. सेंट्रल ऑथॉरिटी, जी की आपल्याला सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी एस्टॅब्लिश्ड अंडर सेक्शन 10. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही आधी नव्हती, लक्षात घ्या. आधी 1986 मध्ये ही ऑथॉरिटी असं हा सेक्शन किंवा इथे नव्हतं असं काही, पण आता आहे, ठीक आहे. सो कम टू द ही आपल्याला सेक्शन 10 मध्ये बघायला भेटणार आहे. ओके, त्यानंतर पुढे कंप्लेनंट मीन्स. आता कन्झ्युमर फोरम मध्ये कोण कंप्लेनंट असतो ते बघूया, ठीक आहे. समजलं इथपर्यंत? कंप्लेनंट कोण असतो? कंप्लेनंट जो की इथे कन्झ्युमर फोरम मध्ये जातोय, तो क्लेम करतोय, तर अ कन्झ्युमर, ज्याला आपण उपभोक्ता म्हणतो. जो कन्झ्युमर आहे, जो उपभोग घेतो आहे गुड्सचा, त्याने ते खरेदी केलेले आहे बिचाऱ्याने पैसे देऊन, ते पण स्वतःच्यासाठी किंवा घरच्यांसाठी. सो द कन्झ्युमर, ठीक आहे. कंप्लेनंट इथे कन्झ्युमर असतो. इथे कंप्लेनंटची डेफिनेशन वास्ट नाही आहे. त्याचं कारण काय आहे की विच इज रिलेटेड टू ओनली कन्झ्युमर मॅटर, तर मग कन्झ्युमरच इथे कंप्लेनंट असणार आहे. इथे दुसऱ्या कोणी प्लेंटिफ डिफेंडंट म्हणण्यात येणार नाही का, कारण की सरळ सरळ कन्झ्युमरच येणार आहे ना इथे कोणता पण कन्झ्युमर फोरम मध्ये. थोडी ना डायव्होर्स फाईल करायला वाईफ किंवा हजबंड येणार आहे, दॅट्स वाय. म्हणून स्पेशल नाव दिलं आहे कन्झ्युमर. इथे प्लेंटिफ डिफेंडंट म्हणायचं काम नाही. प्लेंटिफ डिफेंडंट कॉमनली म्हटलं जातं, वादी प्रतिवादी. इथे वादी कोण असणार आहे? दॅट इज कन्झ्युमर ऑलवेज. एनी व्हॉलंटरीली कन्झ्युमर असोसिएशन्स रजिस्टर अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. मी जसं आता सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे अनेक एनजीओज आहेत फॉर द प्रोटेक्शन ऑफ द कन्झ्युमर. तर अशा रजिस्टर एनजीओज किंवा अशा रजिस्टर असोसिएशन संस्था असतील ना, त्या सुद्धा इथे काय असू शकतात? कंप्लेनंट असू शकतात. त्या सुद्धा इथे येऊन कंप्लेंट करू शकतात, ठीक आहे की नाही. तर त्यांचं कामच आहे कंप्लेंट करणे कन्झ्युमर फोरम मध्ये. जसं की जागो ग्राहक जागो ही संस्था ही काय करते? कन्झ्युमर फोरम मध्ये घेऊन जाते मॅटर्स. तर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर एनी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ही इथे कंप्लेनंट असू शकतं कधी कधी एखाद्या मॅटरमध्ये, आणि स्टेट गव्हर्नमेंट ही इथे कंप्लेनंट असू शकतं. जर स्टेट गव्हर्नमेंटने एखाद्या पर्टिक्युलर कंपनीवर किंवा फूड कंपनीवर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सरळ पतंजलीवर काय केलेलं आहे? कंप्लेंट केली आहे कन्झ्युमर फोरम मध्ये. तिथं कंप्लेनंट कोण आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट. लाईक दॅट. सेंट्रल ऑथॉरिटी अगेन. आता सेंट्रल ऑथॉरिटी कोणती पण असू शकते याच्यामध्ये, ठीक आहे, जी की या ऍक्ट मध्ये डिफाईन केली आहे ती. सपोज वन ऑर मोर कन्झ्युमर, अनेक कन्झ्युमर ही असू शकतात, एकाच्या पेक्षा जास्तही कन्झ्युमर इथे असू शकतात. वेअर देअर आर न्यूमरस कन्झ्युमर हॅव्हिंग द सेम इंटरेस्ट. जसे की आपण सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये बघतो काय की मेनी प्लेंटिफ्स जॉईन इन अ वन सूट, मेनी प्लेंटिफ मे जॉईन इन अ वन सूट, जॉईंट ऑफ सूट. सो अनेक कन्झ्युमर ही एकत्रित येऊ शकतात, आणि दे ऑल आर द कंप्लेनंट्स. इन केस ऑफ अ डेथ ऑफ द कन्झ्युमर, सपोज कन्झ्युमर कोर्टमध्ये केस फाईल झालेली आहे अँड ड्युरिंग द प्रोसिजर कन्झ्युमरची काय झाली आहे? डेथ झाली आहे. दॅट पर्सन नाव इज अ डिसीज्ड अँड हिज लिगल हेअर ऑर लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑल्सो इथे कंप्लेनंट बनू शकतात नंतर. मग इन केस ऑफ द कन्झ्युमर बिंग अ मायनर, हिज पॅरेंट्स ऑर लिगल गार्जियन. जर मायनर असेल कन्झ्युमर, ठीक आहे की नाही, मायनर असेल तर त्याचे जे लिगल गार्जियन्स आहेत अकॉर्डिंग टू द सिव्हिल प्रोसिजर कोड, अगेन इथे काय होतं हे व्हायचं आता सीपीसी मध्ये आपलं, पण अकॉर्डिंग टू द सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 32 इथे मायनर च्या बिहाफवर त्याचे लिगल गार्जियन जे आहेत ते कंप्लेनंट होऊ शकतात. कंप्लेंट मीन्स व्हॉट. आता कंप्लेनंट बघितलं की कोण असणार आहे इथे. कंप्लेनंट ही खूप महत्वाची आहे. ही डेफिनेशन तुम्हाला प्रॉपरली करणं गरजेचं आहे. तुमच्या बुक्समध्ये पटापट नोटिंग करून घेत राहा तुम्ही, ठीक आहे की नाही. कंप्लेंट मीन्स एनी ॲलिगेशन्स. ऑफकोर्स कंप्लेंट मीन्स विच इन्क्लूड द ॲलिगेशन्स.
In writing, definitely in writing, made by the complainant for obtaining any relief provided by or under this act. या ऍक्ट मध्ये कन्झ्युमरला या ऍक्टने काय केलं आहे, कन्झ्युमरला इथे प्रोव्हाइड केले आहे काय, रिलीफ, की तुम्हाला जर असं डिफेक्टिव्ह प्रोडक्टचा सामना करावा लागला किंवा तुम्ही कशामध्ये फसले आहे तर डेफिनेटली तुम्हाला काय केलं जाईल, इथनं रिलीफ मिळेल या ऍक्ट कडनं. तर तुम्ही या ऍक्ट अंतर्गत कंप्लेंट दाखल करू शकता आणि तुम्ही रिलीफ ऑब्टेन करू शकता असे इथे म्हटलं आहे. अन अनफेअर कॉन्ट्रॅक्ट और अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. अनफेअर कॉन्ट्रॅक्ट आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. अनेक वेळा अनफेअर कॉन्ट्रॅक्ट केले जातात, जसं की लाईक मी एक कॉन्ट्रॅक्ट केला आहे एका, लाईक आता आंब्याचा सीझन सुरू आहे, मी सेल्स ऑफ गुड्स मध्ये पण हेच तुम्हाला उदाहरण देतो. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट दॅट की सेल्स ऑफ गुड वरून आठवण आलं की हा ऍक्ट नव्हताच आपल्याकडे, तेव्हा आपण फक्त सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट यूज करायचो. म्हणजे एवढं सगळं जे काम होतं ते सेल ऑफ गुड्स वर चालायचं. ठीक आहे की नाही. कन्झ्युमर प्रोटेक्शन हा ऍक्टच नव्हता, 1986 मध्ये आला. त्याच्या आधी सेल ऑफ गुड्स यूज करायचो आपण, जो की 1930चा आहे. मग 86 नंतर आपण कन्झ्युमर यूज करायला लागलो आणि त्यानंतर 2019 मध्ये, जसं की काल आपलं डिस्कशन झालेलं आहे की का चेंज करण्यात आलाय. 1986चा कायदा आता काढण्यात आला कारण ह्या सगळ्या सर्कमस्टन्सेस होत्या. काल आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे की काय नेमकं काय कारण होतं की त्या ऍक्टला चेंज करून परत आपल्याला हा ऍक्ट आणणं गरजेचा पडला 19 मध्ये. ठीक आहे. तर त्याआधी आपण सेल्स ऑफ गुड्स यूज करायचो. अनफेअर कॉन्ट्रॅक्ट. कुठल्याही प्रकारे तो कॉन्ट्रॅक्ट फेअर नाही आहे, विच इज रिगार्डिंग टू द गुड्स, विथ द गुड्स. तो गुड्सशी रिलेटेड आहे आणि तो फेअर नाही आहे. फेअर नाही इन द सेन्स की काय म्हटलं जाईल मग आता इथे, लाईक मी तुमच्याशी किंवा एखाद्या, माझ्या घरी काहीतरी प्रोग्राम आहे आणि मी खूप सारे आंब्यांचा कॉन्ट्रॅक्ट एका व्यक्तीशी केला आहे, अर्धे पैसे दिलेले आहे आणि अर्धे पैसे द्यायचे. मी त्याला म्हटलं की सर्व्हिस दिल्यानंतर, तू प्रोव्हाइड केल्यानंतर गुड्स मी तुला पैसे देईल, असा आमचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. पण दॅट इज टोटली अनफेअर कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही प्रकारे, कारण त्यांनी ज्या काही कंडिशन्स टर्म्स होत्या त्या पूर्ण नाही केल्या. कुठल्याही प्रकारे अनैतिक कॉन्ट्रॅक्ट माझ्याशी त्यांनी केलेला आहे. वरती वरती चांगले आंबे पाठवले, खाली सगळे खराब आंबे पाठवले, किंवा मुद्दाम त्यांनी चुकीचे पाठवले, किंवा अमेझॉनचं पार्सल एक ऑर्डर केलं दुसरंच आलेलं आहे. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, ज्या प्रॅक्टिसेस असतात, ट्रेड प्रॅक्टिसेस जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये अनफेअर होत आहे. तर जेव्हाही कधी अशा अनफेअर कॉन्ट्रॅक्ट आणि अनफेअर ट्रेडला तुम्हाला ट्रेड प्रॅक्टिसेसला फेस करावं लागतं, किंवा रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसला, जिथे की रेस्ट्रिक्शन दिले की अशा प्रकारची ट्रेड प्रॅक्टिस तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे की नाही. अमेझॉन मध्ये सांगितलं की प्युअर कॉटनचा ड्रेस पाठवतोय आणि मग तिकडे कळलं की तो पॉलिस्टरचा आला आणि म्हणतात की आता पॉलिसी पण नाही आहे रिटर्न वगैरे, याच्यावर नॉट अलाउड रिटर्न, तुमचे पैसे वापस येणार नाही. असे रेस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस आहे जी की ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट आहे आपल्याकडे, अनफेअर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे. अशा प्रकारचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये यांना डिटेलमध्ये डिफाईन केलं आहे, पण इथे आपल्याला इतकंच कामाचं आहे. असे जर ग्राउंडला तुम्ही फेस केला तर डेफिनेटली तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता या ऍक्ट अंतर्गत. हॅज बीन अडॉप्टेड बाय एनी ट्रेड और सर्व्हिस प्रोव्हायडर. कोणत्याही ट्रेडरनी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरनी, सर्व्हिस प्रोव्हायडर मीन्स कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर असो, लाईक मी सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये येते आता, आय एम प्रोव्हाइडिंग यू अ टीचिंग सर्व्हिस. क्लिअर. सो मी अशा प्रकारे अनफेअर कॉन्ट्रॅक्ट आणि अनफेअर सर्व्हिस प्रोव्हाइड तुम्हाला जर केली तर तुम्हाला राईट आहे, यू कॅन फाईल अ कंप्लेंट अगेन्स्ट मी इन अ कन्झ्युमर कोर्ट. ओके, बिकॉज यू आर अ कन्झ्युमर. नाव हा ऍक्ट शिकताना तुमचा पल्ला भारी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे की नाही. कन्झ्युमर प्रोटेक्शन हा टिपिकली नावातच आहे त्याच्या की मी कन्झ्युमरला प्रोटेक्ट करतो, मी सर्व्हिस प्रोव्हायडरला प्रोटेक्ट नाही करत. बरोबर आहे की. दॅट्स वाय. सो द गुड्स बॉट बाय हिम और अग्रीड टू बी बॉट बाय हिम सफर फ्रॉम वन और मोर डिफेक्ट्स. कोणताही गुड जर तुम्ही घेतला आहे किंवा तुम्ही अग्रीड आहात घेण्यासाठी, जसं मी आता सांगितलं की आंब्याचा कॉन्ट्रॅक्ट केलाय, मी आंबे घेतले, मँगोज घेतले, गुड्स घेतले, किंवा मी अग्रीड झाले गुड्स घेण्यासाठी. टू बी बॉट बाय हिम सफर फ्रॉम वन और मोर डिफेक्ट्स. कोणत्याही एक किंवा अनेक डिफेक्ट त्याच्यामध्ये आहे. डिफेक्ट मीन्स कमतरता किंवा काही जास्त आहे किंवा काही त्रुटी आहेत किंवा उणीव आहेत किंवा खराब आहेत, केमिकेटेड आहेत, कुठल्याही प्रकारची त्रुटी असू द्या, केमिकल्स आहेत, जशाच तसे नाही आहेत, जसा कॉन्ट्रॅक्ट केला होता तशा प्रकारचे नाही आहेत, आपल्या हेल्थशी हानिकारक आहेत. अशा अनेक प्रकारच्या एक किंवा अनेक डिफेक्ट तुम्हाला जर मिळत असेल, जो प्रोडक्ट फक्त घेतल्यावरच नाही, घेतला किंवा घेण्यासाठी अग्रीड झाला होता तेव्हा सुद्धा
तुम्हाला इवन यू आर अग्रीड टू बाय, सो इथे तुम्हाला कंप्लेंट करता येईल. ठीक आहे की नाही. तर सर्व्हिस हायर्ड और अवेल्ड ऑफ अग्रीड टू बी हायर्ड और अवेल्ड ऑफ बाय हिम सफर फ्रॉम एनी डिफिशियन्सी. डेफिनेटली नाऊ सर्व्हिस आलं इथे. सर्व्हिस घ्या, कोणतीही सर्व्हिस घ्या, लाईक माझीच सर्व्हिस घ्या, मी तुम्हाला टीचिंग सर्व्हिस देते. हायर्ड लाईक एखादी तुम्ही गाडी किरायाने केलेली आहे, तर तो गाडीवाला जो आहे तुम्हाला किरायाने तुम्ही गाडी केली आहे, सर्व्हिस तो देतोय, तुम्हाला हायर्ड करतोय की म्हणते की ठीक आहे 4-5 दिवस जाऊन काश्मीरला, कन्याकुमारीला कुठेतरी फिरून यायचंय तुम्हाला. सर्व्हिस पण ते त्याच्यामध्ये कुठेतरी अनफेअर दिसतंय किंवा तो प्रॉपरली सर्व्हिस तुम्हाला देत नाही आहे. ठीक आहे की नाही. आणि ऑर अवेल्ड ऑफ ऑर अग्रीड टू बी हायर्ड याचा अर्थ काय आहे? अवेल्ड मीन्स लाईक मी तुम्हाला विचारलं की कोणाकडे गाडी आहे का, किरायाने भेटते का, मला जायचंय कुठेतरी 4-5 दिवस फिरायला, फार कंटाळा आला बाबा क्लासेस घेऊन, चला 4-5 दिवस सुट्ट्या तुम्हाला, मला जायचंय फिरायला. तर तुम्ही मला सांगितलं की हो मॅडम डोंट वरी, आम्ही तुम्हाला अवेल्ड करून देतो. नाव तुम्ही आम्हाला अवेल्ड करून दिली तर यू आर जस्ट कंझ्युमर. डायरेक्टली तुम्ही कंझ्युमर आहात का? येस, डेफिनेटली कंझ्युमर. तुम्ही तुमच्या आईवडिलाला एखादी बाईक घेऊन दिली, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बाईक घेऊन दिली, घेणारा जरी वेगळा असला पण अवेल्ड एखाद्याला करून दिली आहे, उपलब्ध जर करून दिली असेल तर तुम्ही डेफिनेटली कंझ्युमर आहात, बिकॉज यू आर नॉट कमर्शियली डन दॅट. पण तुमचा जर बिझनेस आहे गाड्यांचा, मॅडम माझा बिझनेसच आहे गाड्यांचा, डोंट वरी मी तुम्हाला गाडी देतो, तर तुम्ही कमर्शियल आहात. कमर्शियल प्रोव्हायडर याच्यामध्ये येत नाही, सर्व्हिस प्रोव्हायडर. लक्षात ठेवा, आहे ते समोर बघूया. सर्व्हिस हायर्ड और अवेल्ड ऑफ और अग्रीड टू बी हायर्ड और अवेल्ड ऑफ बाय ही सफर फ्रॉम एनी डिफिशियन्सी. याच्यामध्ये कोणतीही सर्व्हिस तुम्ही हायर केलेली आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरनी तुम्हाला दिलेली आहे किंवा तुमच्या थ्रू दुसऱ्याला दिलेली आहे, तर डेफिनेटली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला डिफिशियन्सी आढळली असेल तर यू कॅन फाईल अ कंप्लेंट ॲज अ कंझ्युमर इन अ कंझ्युमर फोरम. क्लिअर. नाउ द फोर्थ वन इज अ ट्रेडर और अ सर्व्हिस प्रोव्हायडर. जो कोणताही ट्रेडर आहे किंवा तुम्हाला जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, as the case may be, has charged for the goods or for the service mentioned in the complaint a price in excess of the price. Definitely हा ट्रेडर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो तुम्हाला चार्ज करतोय गुडला, बिलकुल करणार. अँड सर्व्हिस मेन्शन इन द कंप्लेंट, जी सर्व्हिस कंप्लेंट मध्ये तुम्ही मेन्शन केली की आम्ही कुठल्या सर्व्हिस थ्रू यांच्याकडे गेलो होतो, तर तुमचं कारण आहे की प्राइस एक्सेस होती खूप, जी की मार्केट प्राइस नुसार नव्हती. लाईक सपोज तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय कन्याकुमारीला वगैरे, आणि तुम्हाला एक अंदाज असेल की 100 रुपये 60 रुपये काय असतं माहिती नाही पर किलोमीटर. ठीक आहे, 400, मला आय डोंट हॅव एनी आयडिया बट काय असतं ते. आणि तुम्हाला कळलं की अरे बापरे, जनरली तर 100 रुपयेच असतं, इकडे त्यांनी 500 रुपये घेतले आपल्याकडनं, आपल्याला कळलंच नाही. आणि तुम्हाला जेव्हा कळेल की सर्व्हिस प्रोव्हायडरने आपल्याला फसवलं आहे, तर यू कॅन गो विथ अ कंप्लेंट. फिक्स्ड बाय और अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. सपोज एखाद्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू किंवा एखाद्या लॉ थ्रू एखाद्या प्राइस फिक्स्ड आहे, ठीक आहे की नाही, त्याचे काय रेट्स असायला पाहिजे, कारण त्याचं काय आहे ते फिक्स्ड असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त घेतलं असेल तर डेफिनेटली परत काय होईल, तुम्हाला कंप्लेंट दाखल करता येईल. डिस्प्लेड ऑन द गुड्स और एनी पॅकेज कंटेनिंग सच अ गुड्स. ओके, बाहेर तर एक वस्तू कितीला मिळते आहे त्याच्यावर पॅकेजवर ओरिजिनल प्राइस दिसतीये होलसेलमध्ये वगैरे किंवा असं, आणि मॉलमध्ये गेले तर दुप्पट प्राइस आहेत त्याच प्रोडक्टवर, सेम आहे ब्रँड सेम सगळं सेम, त्याचे डिस्प्ले करत आहे ऑन द गुड्स और एनी पॅकेज कंटेनिंग सच गुड्स, तर ते एक्सेसिव्ह प्राइस आहेत त्याच्यामध्ये. हे बघा इथे दिले, हे सगळे एक्सेसिव्ह प्राइसचे 1, 2, 3. तरीही तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, कंप्लेंट करू शकता. डिस्प्लेड ऑन द प्राइस लिस्ट एक्झिबिटेड बाय हिम बाय और अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग फोर्स. एक प्राइस लिस्ट एक्झिबिट केलेली आहे, त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह प्राइस सगळ्यात दाखवत आहे, तर तुम्ही इथे काय करू शकता, डेफिनेटली कंप्लेंट करू शकता. आणि अग्रीड बिटवीन द पार्टीज, तुमच्यामध्ये जी 2000ची एक वस्तू अशी प्राइस तुम्ही ऍडमिट झाल्या होतात, अग्रीड झाल्या होतात, अँड देन मग आता फिरून आला कन्याकुमारीवरून म्हणतो नाही 25,000 नाही झाले बाबा, तुमचे जास्त झाले, 35,000 झाले. मग कशाचे 35,000 झाले, आपली तर अग्रीड झालं होतं ना 25,000 मध्ये. तो म्हणतो नाही 35,000, म्हणता नाही 25,000, कारण आपण जाण्याच्या आधी अग्रीड झालो होतो. मग त्या 35-25,000च्या गोंधळामध्ये तुम्हाला कंप्लेंट दाखल करता येते.
कन्झ्युमर फोरमकडे. The goods which are hazardous to life and safety when used are being offered for the sale to the public. एखादा कोणताही ट्रेडर किंवा गुड सर्व्हिसवाला जो आहे, व्यक्ती आहे, जो दुकानदार आहे, तो असे गुड्स विकतोय, असे गुड्स ऑफर करतोय पब्लिकला की हे घ्या, हे खूप छान आहे, हे खूप छान आहे, तुम्ही घ्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे की नाही? अशा प्रकारे जर गुड्स तुम्ही विकत आहात आणि ते हजार्डस आहे, सेफ्टीसाठी वुमेन्सच्या सोसायटीच्या बिंग ऑफर्ड फॉर सेल टू द पब्लिक, पब्लिकच्या सेफ्टीसाठी ते हजार्डस असेल आणि तो ऑफर करत आहे, तर असं समजलं जातं की त्याला त्याचं नॉलेज आहे ऑलरेडी. ओके, कारण हे दिलंय इंडियन पिनल कोड इंटेन्शन मध्ये सगळ्या गोष्टी, नॉलेज कसं असतं, काय असतं ते. त्यामुळे इथे तो डायरेक्टली लायबल आहे आणि तुम्ही इथे कंप्लेंट फाईल करू शकता त्यावर. इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ स्टँडर्ड relating to the safety of such a goods as required to be complied with by or under any law for the time being force. Contravention standard relating to safety. आपल्याकडे स्टँडर्ड ऍक्ट आहे एक, ठीक आहे की नाही, ते पण आता बघावं लागेल आपल्याला नंतर. कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ स्टँडर्ड रिलेशन्स टू सेफ्टी, एक लाईक स्टँडर्ड असतं कुठल्याही प्रोडक्टचं आणि ते सेफ्टीसाठी आपल्याकडे दिलं जातं. तर सेफ्टी ऑफ सच अ गुड्स ॲज रिक्वायर्ड टू बी कम्प्लाइड विथ, ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे इथे आहे का ती गोष्ट. ठीक आहे, बाय ऑर अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तर त्या रिक्वायरमेंट काय आहे कस्टमरच्या, कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंट काय आहे. मी तुम्हाला माझ्या रिक्वायरमेंट सांगितलं तर तुम्ही त्या प्रकारे मला त्या स्टँडर्डवरची सेफ्टी असलेली गुड्स द्यायला पाहिजे होती. बट तुम्ही हो म्हणालात, यामध्ये हे फीचर आहेत, त्यामध्ये ते फीचर आहेत, सगळं सांगितलं, एखादा टीव्ही घेतला, एखादा फ्रीज घेतला, अँड देन आफ्टर दॅट तुम्ही जे बोललात त्याला सगळे कॉन्ट्राडिक्ट होत आहे, त्याच्यात काहीही असे फीचर नाही आहेत. ठीक आहे की नाही? आत्ताचीच गोष्ट आहे, 5-6 दिवसाची, इंडस्ट्रियल बॅचवाल्यांना माहिती असेल. मी एक माईक बोलवला आधी अमेझॉनवरून, त्या माईक मध्ये लिहिलं होतं की नॉईज कॅप्चर होणार नाही वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या होत्या. पण आल्यानंतर डेफिनेटली दॅट ऑल द जे काही थिंग्स त्यांनी ऑफर केल्या होत्या त्या टोटल कॉन्ट्राडिक्ट होत्या. तो माईक व्यवस्थित काम करत नव्हता, नॉईज वगैरेचा तो विषयच नव्हता त्याच्यामध्ये, मग आम्हाला तो रिटर्न करावा लागला. सो अशा कॉन्ट्राडिक्ट होत असेल तर आपण काय करू शकतो, इथे कंप्लेंट दाखल करू शकतो. वेअर द ट्रेडर नोज दॅट द गुड्स सो ऑफर्ड आर अनसेफ टू द पब्लिक. वेअर द ट्रेडर नोज दॅट, ट्रेडरला माहिती आहे की मी जो गुड ऑफर करतो आहे, ज्याची ऍडव्हर्टिजमेंट देतो आहे, पब्लिक समोर म्हणतोय की हे घ्या, हे खूप छान आहे, हे घ्या, तर अशा प्रकारचे जे ऑफर करतायत आणि तुम्हाला माहिती आहे तर डेफिनेटली तुम्ही इथे लायबल आहे. कस्टमर तुमच्यावर कंप्लेंट दाखल करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे, एवढं संपून टाकूया आणि देन परत मी तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. The service which are hazardous or likely to be hazardous to life and safety of the public when used. जी सर्व्हिस आहे विच इज हजार्डस आहे, ठीक आहे, हानिकारक आहे, और लाईकली टू बी हजार्डस टू लाईफ. एखादी सर्व्हिस, कोणीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ती टोटल हजार्डस आहे आणि किंवा मग ती हजार्डस होऊ शकते पब्लिक सेफ्टीला वेन यूज, जेव्हा ते यूज करतील. आर बीइंग ऑफर्ड बाय अ पर्सन हू प्रोव्हाइड एनी सर्व्हिस, ज्याने ही ऑफर केलेली आहे, जो की हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, अँड हू नोज इट टू बी इंजुरियस टू लाईफ अँड सेफ्टी, आणि त्याला माहिती आहे की ही इंजुरियस आहे लाईफ आणि सेफ्टीला पब्लिकच्या. ही इज ऑल्सो लायबल हिअर अँड द कन्झ्युमर मे फाईल अ कंप्लेंट इन द consumer forum. A claim for product liability actions lies against the product manufacturer, product seller or product service provider as the case may be. जो काही क्लेम आहे फॉर प्रोडक्ट लायबिलिटीच्या ऍक्शन लाईज अगेन्स्ट द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर, तुम्ही कोणाकोणावर करू शकता. जिथे मॅन्युफॅक्चर होतोय प्रोडक्ट त्यांच्यावर तुम्ही अगेन्स्ट त्यांच्या तुम्ही क्लेम करू शकता. प्रोडक्ट सेलरवर तुम्ही करू शकता, बरोबर आहे की नाही, सेल कोण करत आहे, और प्रोडक्ट सर्व्हिस प्रोव्हायडरवर ॲज द केस मे बी. सर्व्हिस प्रोव्हायडर जो ऑफर करतोय, प्रोव्हाइड करतोय तुम्हाला सर्व्हिस, त्याच्यावरही इथे तुम्ही क्लेम करू शकता. क्लिअर? नाव कम टू द नेक्स्ट. हा, कळलं इथपर्यंत? काही अडचणी आहे का? काही अडचणी असेल तर सांगा, देणार तर पुढे जाऊया परत.
ठीक आहे. येस, कळलं इथपर्यंत प्रॉपरली? हे डेफिनेशन महत्वाचं आहे. तुम्हाला वारंवार त्याच्यावर रिवाइज करावं लागेल, रिव्हिजन करावं लागेल. अँड देन एक 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 सेक्शन्स रिवाइज झाला म्हणजे तुम्हाला ऍट दी एंड परत एकदा आपण एक रिव्हिजन लेक्चर ठेवत असतो. आता इथे 107 सेक्शन आहे, तर 2 दिवस लागतील रिव्हिजनला. तर मग त्या रिव्हिजन्स लेक्चरमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करून जायचं, कुठले प्रश्न, कुठल्या डेफिनेशन करून जायचं, तेव्हा तुम्ही सांगणारच आहे. तरी पण शिकवता शिकवता सुद्धा सांगत असते की ही महत्वाची नाही आहे, ही महत्वाची, बिकॉज व्हॉट टू डू ऑर व्हॉट नॉट टू हे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की खरंच काय करायला पाहिजे किंवा काय सोडायला पाहिजे. लाईफमध्ये सुद्धा तेच आपलं असतं की येस, जनरल लाईफमध्ये की कुठे मूव्ह ऑन व्हायचंय, काय सोडून टाकायचंय, काय घ्यायचंय, काय आत्मसात करायचंय. तसंच अभ्यासात सुद्धा आहे. एवढा सारा सिलेबस असतो, त्याच्यामध्ये ही कला आहे. सगळंच वाचत नाही बसायचं, काय सोडून टाकायचं आणि काय घेऊन आपल्याकडे ठेवायचं आहे, काय कशाचा अभ्यास करायचा हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर पुढे येऊया नेक्स्ट डेफिनेशनवर. दॅट ठीक आहे. हा बोला. हो, नो प्रॉब्लेम. हम्म. येस. ओके. सॉरी. हा. येस. 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 येस, डेफिनेटली. तर याच्यामध्ये ना, इट इज इट इट दिस केस इज टोटली डिपेंड्स अपॉन द फॅक्ट्स अँड कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे की नाही? सपोज तुम्ही जाऊन तिथे तुमच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, तर तुम्हाला राईट आहे कन्झ्युमर, ॲज अ कन्झ्युमर तिथे फाईल करण्याचा. इवन विथ मी, म्हणजे मी इथे कॉन्ट्रॅक्ट केला आहे, माझ्या नावावर कॉन्ट्रॅक्ट आहे, बट मी यांना अवेल करून दिली होती. सपोज तुमचे आई वडील जात असेल आणि तुमच्या आई वडिलांनी म्हटलं की जा एक कार बुक करून ये, आणि तुम्ही म्हणालात की मी येणार नाही, मी सगळं काम करून देतो, तुम्हाला हॉटेल बुक करून देतो, कार बुक करून देतो, तुम्ही सगळं तुमच्या नावावर केलंय. क्लिअर? तुम्ही कन्झ्युमर एक्झॅक्टली तिथे गेलात, तुम्ही तुमच्या नावावर केलाय, तर तुम्हीही जाऊ शकता किंवा तुमचे वडीलही जाऊ शकतात, कारण तुम्ही त्यांना अवेल करून दिले आणि त्यांनी ती सर्व्हिस कन्झ्युम केली आहे. बोथ ऑफ. सो कंप्लेनंट दोघं पण इथे होऊ शकतात. ठीक आहे. येस. येस. लीगल रिप्रेझेंटेटिव्हचा अर्थ कॉन्सिल म्हणून होणार नाही इथे. इथे लीगल रिप्रेझेंटेटिव्हचा अर्थ त्यांनी स्पष्ट दिलाय की इन द केस ऑफ डेथ ऑफ द कन्झ्युमर और इन द केस ऑफ डेथ ऑफ द कंप्लेनंट. ठीक आहे. इन द केस ऑफ डेथ ऑफ द कन्झ्युमर, जर कन्झ्युमर आहे तो आणि त्याची डेथ झाली आहे, तर ही इज लीगल हिअर और लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. तुम्हाला लीगल हे इथलं म्हणायचंय. हा. 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 तर येस, डेफिनेटली का नाही होणार? हा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, जो की त्याला रिप्रेझेंट केला आहे, तुम्ही समोर ऑथराइज्ड केला आहे. आलं लक्षात? काही म्हणायचं अजून सांग. त्याला ऑथॉरिटी. हम्म. नाही. नाही. का कालच्या लेक्चरला नव्हतात का तुम्ही? कालच्या लेक्चरला नव्हतात का तुम्ही? काल होतात लेक्चरला?
ओके, हा जो आहे हे पीडीएफ मध्ये चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जम्मू अँड काश्मीरला सुद्धा लागू होतो, हे ते कुठेतरी पीडीएफ मध्ये चुकीचं दिलं असेल, हे जुनी पीडीएफ असेल, तर मी त्याचं एक्सप्लेनेशन काल दिलं होतं. नाही, एक्सटेंड टू होल इंडिया आहे, त्याच्यामध्ये स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर सुद्धा आहे. आणि सपोज तुम्हाला एक अजूनही सांगते मी, जर तुम्हाला कोणतेही कायदे असं वाटत असेल की हा जम्मू काश्मीरला लागू होतो की नाही, तर जेव्हा जम्मू काश्मीरचं जे आपल्याला 370 काढून जम्मू काश्मीरला लागू केलं होतं, तर 2019 मध्ये अजून एक त्यांनी वेगळा सेपरेट कायदा पास केला होता पार्लमेंटने, आणि ते कायदा तुम्हाला मिळून जाईल कुठे, गुगलवर पण, अप्लिकेबिलिटी ऑफ जम्मू अँड काश्मीर, द लॉज अप्लिकेबल टू द जम्मू अँड काश्मीर. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक चार्ट दिला आहे की कोणते कोणते कायदे जम्मू अँड काश्मीरला लागू होतात. तर त्याच्यामध्ये एंट्री आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टची सुद्धा. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सुद्धा जम्मू अँड काश्मीरला लागू होतो. ठीक आहे. तिथे ते चुकीचं आहे, पीडीएफ मध्ये ते कदाचित ते तसं राहून गेलं असेल, ती जुनी पीडीएफ असेल. ठीक आहे. ठीक आहे, जायचं समोर. येस, ठीक आहे, चालेल. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट डेफिनेशन, दॅट इज कन्झ्युमर. ओके, आपण आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बघतोय, कंप्लेनंट कोण आहे ते बघितलंय आपण. ठीक आहे. आणि आता आपल्याला बघायचं, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन, दॅट इज कन्झ्युमर. डेफिनेशनला वेळ लागतो, देन डेफिनेशन झाल्यानंतर फास्ट आपलं होतं, कारण की हे जर नाही समजलं तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होईल. सो कन्झ्युमर म्हणजे कोण? आता कन्झ्युमरला 2 गोष्टींमध्ये डिवाइड केलंय. का? कारण की पहिला जो असतो इथे एक आपण काय सर्व्हिस सुद्धा यांनी काय म्हटलं आहे याच्यामध्ये इन्क्लूड होते, आणि गुड्स सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होते. पहिल्याच टप्प्यामध्ये सांगून ठेवले त्यांनी. तर मग 2 प्रकारचे कन्झ्युमर आहे, एक तर सर्व्हिस घेणारे, सर्व्हिस कन्झ्युम करणारे, आणि गुड्स कन्झ्युम करणारे. तर पहिला जो आहे तो बाय गुड्स, जो कोणीही गुड्स बाय करतो फॉर अ कन्सिडरेशन. फॉर अ कन्सिडरेशन इथे काय म्हटलं आहे, पैसे देऊन तुम्ही गुड्स बाय केलेले आहे. विच हॅज बीन पेड और प्रॉमिस्ड और पार्टली पेड और पार्टली प्रॉमिस्ड. दिस इज द सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट लाईन. ठीक आहे. एक तर पूर्ण पेड केलेले आहे, किंवा प्रॉमिस केलाय की मी थोडे थोडे पैसे पेड करणार तुम्हाला, आता 50% करणार, नंतर 50% करणार, व्हॉट एव्हर, उधारीवर का घेणार मॅटर करणार नाही, तो तुम्ही कन्झ्युमर आहात. ठीक आहे. सो अंडर एनी सिस्टीम or deferred payment and includes any user of such a goods. तर अंडर एनी सिस्टीम, कोणत्याही सिस्टीम अंतर्गत डिफर्ड पेमेंट तुम्ही करतात वेगवेगळ्या प्रकारे. आता डिफर्ड हे सगळं जे आहेत ते आता वेगवेगळं आपल्याला आलंय 2019. तर तुम्ही फोन पेनी करा, गुगलनी करा, कशाने करा, कॅश करा, इन्क्लूड्स एनी युजर ऑफ सच अ गुड्स. ओके, आणि तुम्ही युजर आहात आता गुड्सचे सगळ्यात आधी, ते महत्वाचं आहे. अदर दॅन द पर्सन हु बायज सच अ गुड्स फॉर द कन्सिडरेशन पेड और प्रॉमिस्ड और पार्टली पेड और पार्टली प्रॉमिस. असा व्यक्ती त्याच्यामध्ये येणार नाही, याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही, जो की इथे गुड्स बाय करतो आहे आणि तो कमर्शियल पर्पज साठी बाय करतो आहे. म्हणजे काय, गेलो कोकणामध्ये होलसेल दराने मँगो घेऊन आलो आहे, आणि ते मँगो आता आपण इथे छत्रपती संभाजीनगर, पुणे मध्ये सेल करणार आहोत, त्याच्यावर 100 रुपये वाढवून, व्हॉट एव्हर तुमचं काय असेल ते, पण ते तुम्ही कमर्शियल पर्पज साठी बाय केलेले आहे. दॅट्स वाय इवन यू बाय दिस परचेस दॅट मँगो फॉर द कन्सिडरेशन नॉट अ मॅटर, बट तुम्ही पार्टली पेड करता, ते काहीही त्याच्यामध्ये येणार नाही. पण तुम्ही हे कमर्शियल पर्पज साठी जर घेतले असेल तर तुम्हाला इथे जागा नाही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये, बिकॉज यू आर नॉट कम्स अंडर द कन्झ्युमर. कन्झ्युमर मध्ये तुम्हाला इथे जागा नाही. मग पुढे म्हटलं आहे की प्रॉमिस्ड और पार्टली प्रॉमिस्ड और अंडर एनी सिस्टम डिफर्ड पेमेंट वेन सच अ यूज इज मेड विथ द अप्रुव्हल ऑफ सच अ पर्सन. इवन तुम्ही त्या पर्सनच्या अप्रुव्हलनी इथे काय करत आहात, यूज करत आहात, की ठीक आहे अर्ध पेमेंट नंतर द्या, तुम्ही यूज करणं सुरू करा, लाईक दॅट. बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हु ऑब्टेन सच अ गुड्स फॉर रिसेल और फॉर एनी कमर्शियल पर्पज. रिसेल करण्यासाठी किंवा कमर्शियल पर्पज साठी जर तुम्ही ते गुड्स बाय केले असेल तर यू आर नॉट अ कन्झ्युमर. क्लिअर? तुम्ही कन्झ्युमर कुठपर्यंत आहात आणि कन्झ्युमर कुठपर्यंत नाही आहात ही डेफिनेशन तुम्हाला क्लिअर करते. मी तुम्हाला हायलाइट करून देते. बाय एनी गुड्स फॉर द कन्सिडरेशन विच हॅज बीन पेड और प्रॉमिस और पार्टली पेड अँड पार्टली प्रॉमिस्ड और अंडर सिस्टम डिफर्ड डिफरंट टाइप्स ऑफ पेमेंट
includes any user of such a goods other than a person who buys such a goods for the considerations paid a promise. आणि मग इथून यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही फक्त इथपर्यंत आहात. कुठे की अदर दॅनच्या आधी. ठीक आहे. अंडर द सिस्टीम डिफर्ड when such a use is made with the approval of such a person. मॅटर करणार नाही. अप्रुव्हल ऑफ सच अ पर्सन केलं, बट तुम्ही जे आहात इथे कुठल्याही प्रकारे कमर्शियली यूज केला आहात तर तुम्ही याच्यामध्ये येणार नाही. असाच पर्सन कन्झ्युमर म्हणजे जो पर्सन ज्यांनी पैसे पेड करून पार्टली प्रॉमिस वॉटेवर उधारीवर का घ्या तुमच्या स्वतःच्या यूजसाठी किंवा आधी एक दिलं होतं की अवेल्ड केलं आहे तुमच्या आई वडिलांसाठी किंवा तुम्ही कोणाला तरी देत आहात ते, बट तुम्ही देताना अवेल्ड करताना तुमचा कमर्शियल पर्पज नसला पाहिजे, बिलकुलच नाही. ठीक आहे. दॅट्स यू आर द कन्झ्युमर. सर्व्हिस सुद्धा तुम्ही एक सर्व्हिस घेतली, जसं आता त्यांनी चर्चा केली की मॅडम मी एक कार घेतली आणि मी ते तुम्हाला अवेल करून दिली, तर कन्झ्युमर कोण असणार, तुम्ही की मी? तर आपण दोघंही कन्झ्युमर असू शकतो तिथे. तुम्हीही जाऊन कंप्लेंट फाईल करू शकता, मीही जाऊन कंप्लेंट फाईल करू शकते की या व्यक्तींनी आमच्यासाठी अवेल्ड करून दिली होती ही कार, बट त्याच्यामध्ये हे डिफेक्ट निघाले यूज करताना. किंवा तुम्हीही जाऊ शकतात की मी ही कार घेतली होती कन्सिडरेशन देऊन माझ्या XYZ जवळीक लोकांना ही अवेल्ड केली होती, पण त्याच्यामध्ये नंतर हे डिफेक्ट निघाले. सो बोथ. नाउ सर्व्हिस वर येऊया. हायर ऑर अवेल ऑफ एनी सर्व्हिस फॉर द कन्सिडरेशन्स विच हॅज बीन पेड ऑर प्रॉमिस. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. जसं की माझी एक पॉलिसी होती, माझी आणि माझ्या हजबंडची. ठीक आहे की नाही. दॅट इज स्टार हेल्थ पॉलिसी. देन मला एकदा ऍडमिट व्हावं लागलं आणि त्याच्यामध्ये खूप सारा खर्च झाला, पण ती पॉलिसी आम्ही क्लेम केल्यानंतर त्यांनी द्यायला नकार केला. त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही. मग आता आपण तर वकील लोक आहे, आपण थोडी ना पैसे सोडणार आहे. ठीक आहे की नाही. 1-2 लाख रुपये नाही सोडणार ना आपण. तर मग आम्ही काय केलं, कन्झ्युमर प्रोटेक्ट फोरम मध्ये गेलो. मी गेलेच नाही, मला वेळ नव्हता किंवा काही नव्हतं असं वगैरे. ठीक आहे. माझ्या हजबंडला म्हटलं की हे घ्या, सगळं मी तयार करून देते, तुम्ही जा आणि तुम्ही करू शकता. तो तेच कोर्टमध्ये गेले कन्झ्युमरमध्ये. ठीक आहे. तेच उभे राहत होते, काहीच केलं नाही, फक्त सगळं मॅटर लिहून दिलं होतं. तर आम्हाला 3 महिन्यामध्ये पैसे वापस आले. सो लाईक दॅट तुम्ही करू शकता असं. ओके. नाउ कंपल्सरी नाही की मला जो डिफेक्ट झाला मेडिकल कंडिशन मध्ये तो मीच तिथे उभं राहावं. माझ्यासोबत जो कन्झ्युमर पॉलिसीमध्ये व्यक्ती आहे तोही जाऊ शकतो ऍज अ हजबंड, बिकॉज हजबंड वाईफ तर एक जाऊच शकतो कोणी पण. तसंच हायर ऑर अवेल ऑफ एनी सर्व्हिस फॉर द कन्सिडरेशन्स विच हॅज बीन पेड ऑर प्रॉमिस्ड ऑर पार्टली पेड अँड पार्टली प्रॉमिस्ड. कोणत्याही प्रकारे हायर किंवा अवेल शब्द इथे स्पेसिफिकली दिला आहे. आपण जस्ट उदाहरणासाठी यूज करत नाही आहे. ठीक आहे. आता ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांना स्पेसिफिकली मी सांगते, सगळ्यांना तर सांगतेच त्यांना. अवेल्ड करून देणे, हायर केलं आहे, अवेल करून दिले एनी सर्व्हिस फॉर द कन्सिडरेशन्स विच हॅज बीन पेड ऑर प्रॉमिस्ड पार्टली पेड. आत्ता देतो, पूर्ण थोडे नंतर देतो, वॉट एव्हर तुमच्यामध्ये जे काही कन्सिडरेशन्स, कम्युनिकेशन्स, अग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट झाले आहे सेलर आणि तुमच्यामध्ये, तर तो तुमचा भाग आहे. अंडर एनी सिस्टीम डिफर्ड पेमेंट अँड इन्क्लूड एनी बेनिफिशियरी. ठीक आहे. जो बेनिफिट घेतोय तो व्यक्ती सुद्धा. ऑफ सच अ सर्व्हिस अदर दॅन द पर्सन, बट इथून अदर दॅन अगेन आहे. आता कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची. हे बघा इथे यांनी क्लिअर पण केलंय. बेनिफिट, जो बेनिफिट घेतो तोही, जो डायरेक्ट कन्झ्युमर आहे तोही. ठीक आहे. अदर दॅन द पर्सन हु हायर्स ऑर अवेल ऑफ द सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन पेड ऑर प्रॉमिस. असा व्यक्ती जो हायर करतोय, अवेल करतोय सर्व्हिस, कन्सिडरेशन, प्रेमिस और पार्टली पेड, पार्टली प्रॉमिस अंडर एनी सिस्टम डिफर्ड when such a service are availed of with the approval of the first mentioned person. ओके. फर्स्ट मेन्शन पर्सन कडून अवेल असेल तर ठीक आहे, विदाउट कमर्शियल, बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हु अवेल्स ऑफ सच अ सर्व्हिस फॉर एनी कमर्शियल पर्पज. पण जे आता मला बोलत होते त्यांनीच काय केलं आहे, त्यांनी म्हटलं की मॅडम माझा गाड्यांचा बिझनेस आहे, मी तुम्हाला गाडी अवेलेबल करून देतो आणि दॅट इज देअर कमर्शियल पर्पजने मला अवेल करून दिलेली गाडी, तर ते हे इथे येणार नाही. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज, या क्लॉज अंतर्गत 2 इथे एक्सप्लेनेशन दिलेले आहे यांनी. द एक्सप्लेनेशन कमर्शियल पर्पज म्हणजे काय आणि बाईज एनी गुड म्हणजे काय. कमर्शियल पर्पज म्हणजे डज नॉट इन्क्लूड यूज बाय अ पर्सन ऑफ ए गुड्स बॉट अँड यूज्ड बाय हिम एक्सक्लुझिव्हली फॉर द पर्पज ऑफ अर्निंग हिज लाईव्हलीहूड बाय मीन्स ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. कोणताही
एक एक कमर्शियल पर्पज याला म्हणायचं नाही, किंवा अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती कमर्शियल पर्पज मध्ये येणार नाही. कमर्शियल पर्पज डज नॉट यूज बाय अ पर्सन ऑफ गुड्स बॉट, ज्यांनी गुड्स खरेदी केलेले आहे, अँड यूज कशा पद्धतीने यूज केले, एक्सक्लुझिव्हली हिम, की त्यांनी स्वतःच ते पूर्ण यूज केलेले आहे फॉर द पर्पज ऑफ अर्निंग हिज लाईव्हलीहूड. लाईक मी हे लॅपटॉप घेतलं, कशासाठी घेतलं मी हे लॅपटॉप? क्लासेस घेण्यासाठी. आलं लक्षात? मी क्लासेस घेऊन काय करतेय? सेल्फ एम्प्लॉयमेंट करतेय. मग तुम्ही उद्या म्हणाल की मॅडम हे तर तुम्ही कमर्शियल पर्पज साठी घेतलं, तर मी कमर्शियल पर्पज साठी इथे असं अशा गोष्टी इन्क्लूड होणार नाही. आलं लक्षात? तुम्ही एक कार घेतली, कार घेऊन ती किरायाने दिली, तुम्ही किरायाने दिली तो भाग वेगळा, पण कार ज्याच्याकडनं घेतली त्याला काही घेणं देणं नाही. कमर्शियल पर्पज साठी घेतली, स्वतःसाठी यूज करायला घेतली, स्वतः फॅमिलीला घेऊन फिरणार आहे की हा किरायाने देणार, त्याच्याशी जे रिलेशन आहे तुमचं, जिथून कार डीलर, जो कोणताही डीलर आहे किंवा जी कंपनी आहे कारची, त्याच्याशी जे रिलेशन आहे तुमचं ते आहे सेलर अँड कन्झ्युमर. दॅट्स इट. जसं मी लॅपटॉपचं उदाहरण सांगितलं की मी लॅपटॉप घेतलं, घरी आणला, आता मी त्याच्याशी मी कन्झ्युमर आहे. तो जो व्यक्ती मी ज्याच्याकडनं लॅपटॉप घेतलं, HP स्टोर कोण आहे? सेलर आहे, आणि मी कन्झ्युमर आहे. हे लॅपटॉप मी कसं यूज करणार? कमर्शियल पर्पज साठी का, की मी लाईव्हलीहूड, माझं सेल्फ एम्प्लॉयमेंट त्यावर चालणार, याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तो व्यक्ती सेलर आणि मी कन्झ्युमर आहे, बाकी संपलं. आलं? क्लिअर झालं? इथे खूप कन्फ्युजन होतात. डीजेच्या विद्यार्थ्यांना मागे खूप कन्फ्युजन होतं की मॅम हे डोक्याच्या वर चाललं, प्लीज थोडंसं व्यवस्थित सांगा. हे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नाही तर जाऊ द्या ना, शिकवूच नका, 20 MCQs देऊन टाका, तशाच्या तशा आम्ही सोडून. असं व्हायचं का? कारण की त्यांना ऑलरेडी खूप सिलेबस असतो आणि हे सगळं इतकं किचकट आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, कमर्शियल ऍक्ट, हे सॉरी कमर्शियल पण असेल तुम्हाला कदाचित. कळलं? तर हे एक्सक्लुझिव्हली तुम्ही स्वतःसाठी यूज करा, स्वतःच्या बेनिफिटसाठी, किंवा तुम्ही स्वतःच्या अर्निंग लाईव्हलीहूडसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी वापरलं तरी ते कमर्शियल पर्पजसाठी नाही. बरोबर आहे की नाही? असं. द एक्सप्रेशन बाईज एनी गुड्स. मग कमर्शियल पर्पज म्हणजे काय? की तुम्ही एक वस्तू, आता इथून पुढे हा जो इथे कार घेतली, इथे कार घेतल्यानंतर पहिले कार जिथून घेतली तिथे सेलर आणि कन्झ्युमरचं रिलेशन येतं, पण हा कार किरायाने देतो ना, तर हा सेलर नाही आहे. आता हा जो देतोय तिथे, तर हा कन्झ्युमर आहे, ठीक आहे, पण हा इथे कुठल्याही प्रकारे कन्झ्युमर याच्यासोबत नाहीये. आलं लक्षात? कारण तो तिथे कमर्शियल पर्पज साठी यूज करतो. वरचा जो क्लॉज आपण बघितला, तर लक्षात आलं नसेल तर परत विचारा, नो प्रॉब्लेम. बी एक्सप्लेनेशन गिवन हिअर. बायज अँड एनी गुड. कोणतेही गुड्स बायज करणं म्हणजे काय? याचा अर्थ काय? हायर ऑर अवेल एनी सर्व्हिस. हायर करणे, अवेल करून देणे कोणताही कोणाला सर्व्हिस. includes offline online transaction through electronic means or by tele-shopping or direct selling or multi-level marketing. That's why needed to change the 1986 law because of this fastly developing country. आपल्याकडे हे जे फास्ट सगळं डेव्हलप होत आहे, इंटरनेट, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन सगळे ट्रान्झॅक्शन्स, ऑनलाईन शॉपिंग, त्यानुसार इथे आपल्याला चेंज करायचं काम पडलं. मग एनी गुड्स, बाय गुड्स मध्ये सगळं येतं. ऑफलाईन येतं, हायर येतं, अवेल करून देणं येतं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स येतात, इलेक्ट्रॉनिक मीन्स, टेलिशॉपिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टी लेवल मार्केटिंग, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, जे की आता नवीन नवीन आपल्याकडे इम्प्रुव्हमेंट होती आहे. सोशल मीडिया, AI वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो दिस इज द 2 एक्सप्लेनेशन. खूप हळू शिकवत आहे, प्रॉपरली जाता होतं, पण तरी सुद्धा जर अडचण असेल तर विचारू शकता. Consumer dispute means a disputes where the person against whom a complaint has been made. Consumer dispute. काय आहे consumer dispute? आता सगळं झालं. कंझ्युमर कोण काय बघितलं, कंप्लेंट बघितली, कंप्लेंट कशी काय असते ते बघितली आपण इथे कंझ्युमरची. पण नेमका कंझ्युमर डिस्प्यूट कशाला म्हणायचं? ठीक आहे की नाही? आपल्याला सगळं माहिती आहे कंझ्युमर डिस्प्यूट म्हणजे काय. हा ते ग्राहकांमध्ये आणि सेलरमध्ये वाद झाला. कंप्लेंट म्हणजे काय? सगळं माहिती आपल्याला, पण एका शब्दात. आपला लॉ इथेच थांबत नाही, माहितीये ना तुम्हाला. प्रोवायझो, सेव्हिंग्ज अँड मग त्याचे एक्सप्लेनेशन, मग ते सबसेक्शन्स. ठीक आहे की नाही? मँगो खूप चांगले होते, पण त्या मँगो मध्ये असं होतं, त्याचं तसं होतं, त्याची प्राइस तशी होती, गोड तर होते पण थोडे आंबट पण होते, कोकणामधून आले. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कायद्यामध्ये वाचायच्यात. कायदा इतका सोपा नाहीये.
साधं अप्लिकेशन्स लिहायचं असं तरी ऑब्लाइज पर्यंत जावं लागतं आपल्याला, ग्रेटफुल पर्यंत जावं लागतं. कारण लॉ मध्ये कुठेही पळवाटा तुम्हाला मिळायला नको, उद्देश तो आहे. सो means a disputes where the person against whom a complaint has been made denies or disputes the allegations contained in the complaint. डिस्प्यूट कुठे अराईज होतोय कन्झ्युमरचा, जेव्हा ही मीन्स अ डिस्प्यूट वेअर द पर्सन अगेन्स्ट हुम द कंप्लेंट हॅज बीन, ज्याच्या अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट इथे दिलेली आहे, म्हणजेच कोण तो सेलर असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, मे डिनाईज करतोय तो सगळं, आणि डिस्प्यूट ऑफ द अलिगेशन्स जो आहे कंटेंट मध्ये. ठीक आहे की नाही. जे काही डिस्प्यूट्स इथे डिनाय होते तो म्हणतो की असं नाहीच आहे, मी तसं केलंच नाही, माझा प्रोडक्ट एकदम छान आहे. तर मग आता इथून सुरू होतं तुमचं कन्झ्युमर डिस्प्यूट, आणि मग चला भांडा मग कन्झ्युमर फोरम मध्ये. दिस इज द कन्झ्युमर डिस्प्यूट्स. ठीक आहे, जिथे की तो डिनाईड करतो आहे, आणि जे अलिगेशन्स लागलेले आहे कंप्लेंट मध्ये ते अलिगेशन्स अँड डिनायल इट्स जनरली इन अकॉर्डिंग टू द सिव्हिल प्रोसिजर कोड. हे चर्चा तिथे पण झाली आपली सीपीसीच्या क्लासमध्ये. ठीक आहे. कन्झ्युमर राईट्स काय काय आहेत ते बघूया आता आपण. कन्झ्युमर राईट्स, आता मग राईट्स काय आहेत कन्झ्युमरचे? सगळ्यात महत्वाचं आहे की कन्झ्युमर राईट्स महत्वाचे आहेत, बरोबर आहे की नाही. सबसेक्शन 9 टू सबसेक्शन 9 मध्ये कन्झ्युमर राईट्स दिलेले आहेत. द राईट टू प्रोटेक्टेड अगेन्स्ट द मार्केटिंग ऑफ गुड्स, प्रोडक्ट और सर्व्हिस विच आर हजार्डस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. राईट आहे तुमचा की प्रोटेक्टेड, जो कोणी इथे मार्केटिंग गुड्स मध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला इथे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस देतो आहे, ती जर हजार्डस असेल, ती लाईफ आणि प्रॉपर्टी दोन्ही गोष्टीसाठी आपल्या, तर आपण काय करायचंय, आपल्याला राईट टू बी प्रोटेक्टेड आहे ते, की त्याच्या अगेन्स्ट आपण ते मार्केटिंग करतोय, तो जे गुड्स करतो ते राईट आहे की आपलं राईट टू प्रोटेक्ट. ठीक आहे की नाही, की आपण त्याच्या अगेन्स्ट काय करू शकतो, इथे क्लेम करू शकतो, आणि स्वतःच्या राईटला प्रोटेक्ट करण्याचा अधिकार आहे की मला इथे क्लीन आणि क्लिअर फेअर प्रोडक्ट मिळावा. ठीक आहे. द राईट टू बी इन्फॉर्म अबाउट द क्वालिटी, क्वांटिटी, पोटेन्सी, ज्याला आपण म्हणतो की पदार्थ एक मानव पदार्थ आहे का, हा मानव प्रोडक्ट आहे का, हा पुरेपूर्ण आहे का, प्युरिटी, स्टँडर्ड अँड प्राइस ऑफ द गुड्स, प्रोडक्ट्स और सर्व्हिस as the case may be, so as to protect the consumer against unfair trade practices. Again, राईट टू इन्फॉर्म, आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा राईट आहे की मी एखादी वस्तू घेते तर मी त्याची क्वालिटी कशी आहे ते बघू शकते, क्वांटिटी बघू शकते, पोटेन्सी बघू शकते की एक्झॅक्टली त्याचं एक अस्तित्व काय आहे, मानक काय आहे, त्याचं प्युरिटी आहे का ती, स्टँडर्ड अँड प्राइस काय आहे त्याची, गुड्सची, प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस कशा प्रकारे तुम्ही मला प्रोव्हाइड करणार आहात, ॲज द केस मे बी, सो ॲज टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर अगेन्स्ट अनफेअर ट्रेड. माझं प्रोटेक्शन व्हावं अनफेअर ट्रेड करून, माझ्यासोबत अनफेअर ट्रेड होऊ नये, त्यासाठी मी जागो ग्राहक जागो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की मी ह्या सगळ्या गोष्टी आधीच चेक करेल, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे कन्झ्युमर फोरम मध्ये जायची गरज पडणार नाही. क्वांटिटी, क्वालिटी हे इन्फॉर्म करण्याचा राईट मला आहे. ठीक आहे की नाही. इथे माझा राईट मी प्रोटेक्ट करू शकते तुमच्या अगेन्स्ट. ठीक आहे की नाही. त्यानंतर म्हटलं आहे राईट टू इन्फॉर्मेशन, to collect or get the information. Okay. Now the third right is the right to be assured. मला assured होण्याचा राईट आहे की मी assurance करून घेईल आणि assured होईल. Wherever possible, access to a variety of goods, products or service or at competitive price. Access variety of goods, मला वेगवेगळ्या प्रकारच्या गुड्स इथे बघायला मिळाल्या पाहिजे. हे assurance मला करून घ्यायचं आहे की लाईक सिल्कची साडी कमीत कमी 7,000च्या खाली 7,000 पर्यंत मिळती आहे, तर डेफिनेटली मला व्हेरायटी बघायची याच्यामध्ये की मला प्राइस आणि हे सगळ्या गोष्टी बघून मला कॉम्पिटेटिव्ह प्राइस बघायचा की ह्याची प्राइस किती आहे, त्याची प्राइस किती आहे. आपण दुकानात जातो ना की हा ठीक आहे, ही थोडंसं 100-200 रुपयांनी कमी वाटतेय, ही थोडीशी 100-200 रुपयांनी जास्त वाटते, पण सारख्याच आहे, मी याला व्हेरायटी ऑफ गुड्स ट्राय करू शकते. हे सगळे अश्युरन्स करून घेण्याचे माझे राईट आहे. इफ व्हेरेवर इट्स पॉसिबल. व्हेरेवर इज पॉसिबल का दिले की काही गुड्स असे आहेत की ते ट्राय करून नाही बघू शकत. क्लिअर. ते पॅकेजिंग मध्ये आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच वाचावे लागतील. आणि व्हेरेवर पॉसिबल, जिथे करू शकता तुम्ही, पॉसिबल आहे तिथे तुम्ही करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला तो राईट आहे. बट अगेन द प्रोव्हायझो इज गिवन हिअर, बट द व्हेरेवर इट पॉसिबल. प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्याचा ऍक्सेस घेऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी प्रोडक्टला ट्राय करून बघू शकत नाही किंवा अश्युअर्ड करू शकत. ठीक आहे की नाही. कन्झ्युमर पण कधी कधी काय करतात माहितीये का तुम्हाला, काही
मोठे मोठे मॉल्स असतात तिथे फक्त ट्रायल बेसिसवर काही वस्तू ठेवलेल्या असतात. कधी कधी म्हणजे असं होतं की एखादी महिला गेली आणि म्हणते की मला नेल पेंट ट्राय करून 5 नाही 10 बोटांना पण लावून येते ती. ठीक आहे की नाही, झालं का, ट्राय केलं घेतलंच नाही, असं व्हायला नको. ठीक आहे, त्याच्यामुळे ते ट्रायल बाजूला ठेवून टाकतात ट्रायलसाठी, ते तुम्ही यूज करू शकता. बट पॅकेजिंग मधलं त्यांना नाही मला हेच पाहिजे, मग ते हे पाहिजे ना तुम्हाला ट्राय करायला, मग घेतलं पाहिजे, नाही मग घ्यायचं नाही. मग तिथे तुम्हाला म्हणजे नाही मला राईट आहे, तर तसं नाही जमणार. बरोबर आहे की त्यांनी दिले तुम्हाला ट्राय करायला. सो दॅट्स वाय द वर्ड इज व्हेरेवर पॉसिबल गिवन हिअर. The right to be heard and to be assured that the consumer interest will receive due considerations as appropriate for. काय म्हटलं बघा, राईट टू हिअर्ड, तुम्हाला ऐकण्याचा राईट आहे, राईट टू हिअर, ठीक आहे, अँड टू बी अश्युअर्ड दॅट द कन्झ्युमर्स इंटरेस्ट विल रिसीव्ह ड्यू कन्सिडरेशन्स ॲट अप्रोप्रिएट. डेफिनेटली ड्यू कन्सिडरेशनचा अर्थ असतो की मला हे ऐकण्याचा अधिकार आहे, अश्युरन्स करून घेण्याचा अधिकार आहे की मी याबद्दल ऐकलं की इतकी प्राइस आहे, तितकी प्राइस आहे, हे अप्रोप्रिएट करून घेणे की इथे एवढ्या प्राइसला हे मिळतं, इथे तेवढ्या प्राइसला हे मिळतं. या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला राईट्स आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे. प्राइस अश्युअर करून घेणे, रिसिव्ह कन्सिडरेशन्स, ठीक आहे, लाईक दॅट. The right to seek redressal against unfair trade practice or restrictive trade practice or unscrupulous exploitations of the consumer. कोणत्याही प्रकारे अनस्क्रपलस म्हणजे लाईक कुठल्याही प्रकारे माझं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, माझं शोषण होऊ नये, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे अनफेअर प्रॅक्टिस आणि अनफेअर ट्रेडच्या अगेन्स्ट इथे सिक रेड्रेसल घेऊ. ओके, आपल्याला आता रेड्रेसल वगैरे पुढे बघायचं, ठीक आहे की नाही, त्याच्याबद्दल मला जागो ग्राहक जागो असं आपण म्हणतो की त्याच्याबद्दल मी हे करू शकेल. अँड द राईट, हे आपल्याला कन्झ्युमर रेड्रेसल आपण नंतर बघूया प्रॉपरली. इथे एक्सप्लेन करायला गेलं तिथे रेड्रेसल खूप जास्त वेळ लागेल मला पण, आणि आपला क्लास पण आता संपायची वेळ आहे, त्यामुळे हे सेक्शन्स मध्ये पुढे आहे. द राईट टू कन्झ्युमर अवेअरनेस. ओके, डेफिनेटली माझ्याकडे माझ्या काय अवेअरनेस आहे, राईट टू कन्झ्युमर अवेअरनेस मीन्स ही कन्झ्युमर मध्ये अवेअरनेस असायला पाहिजे की जसं परत मी ते शब्द यूज करले की जागो ग्राहक जागो, की मी एक वस्तू ती प्रॉपरली बघून घ्यावी, मला राईट्स आहे बघण्याचे, हे सगळ्या गोष्टी कन्झ्युमर मध्ये सुद्धा अवेअरनेस असायला पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज द राईट्स ऑफ द कन्झ्युमर. नाउ डिफेक्ट, डिफिशियन्सी, डिझाईन, डायरेक्ट सेलिंग, हे ना तुमच्या डेफिनेशन्स अल्फाबेटिकली असतात. आता ऍडव्हर्टिजमेंट पासून सुरू झाले तर ए पासून, एखाद्या कायद्यामध्ये ए वर डेफिनेशनच नसते, ए वर डेफिनेशन नसते तर मग ते बी सी पासून सुरू होते. बरोबर आहे की नाही, तर लाईक सीआरपीसी किंवा न्यायसंहितामध्ये जर ए वरून डेफिनेशन असेल तर बेलेबल पासून सुरू होईल. बरोबर आहे की नाही, जसं सीपीसी मध्ये सी मधून आहे डेफिनेशन काहीतरी कोडवर, मग कोडवर डेफिनेशन आहे सीपीसी मधून, ए बी वर नाही आहे, अँड देन डायरेक्टली डी आहे डिक्री. का, त्यांच्याकडे ए वर अल्फाबेटिकली डेफिनेशन्स नव्हतीच काही, पण या ऍक्ट मध्ये आहे. ए वर ऍडव्हर्टिजमेंट आहे म्हणजे तुम्हाला डेफिनेशन पाठ करायला सोपं जाईल म्हणून मी थोडासा इंटरप्रिटेशनचा भाग सांगते तुम्हाला. ठीक आहे, ऍडव्हर्टिजमेंट आहे, अप्रोप्रिएट लॅबोरेटरी आहे, नंतर बी वर ब्रांच ऑफिसर आहे, सी वर कंप्लेनंट आहे, सेंट्रल ऑथॉरिटी आहे, त्यानंतर कंप्लेंट बघा जेवढ्या मग सीसीच्या असेल तेवढ्या तिथेच दिल्या जाईल. मग परत डी वर आहे, ठीक आहे की नाही, असे ई वर नसेल तर मग तिथे ती ई सुटेल आणि मग पुढचा जाईल, ओके, एफ वर जाईल. अशा प्रकारे ह्या डेफिनेशन्स अल्फाबेटिकली दिल्या असतात. तर पुढच्या लेक्चर्स मध्ये म्हणजेच उद्या सकाळी 8:30 वाजता मी लेक्चर घेईल. 8:30 ला तुमचं कन्झ्युमर प्रोटेक्शनचं ऍक्ट होईल. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टला 8:30 ला मी तुम्हाला लिंक पाठवते. आज ते झालंच नाही, पण मी तुम्हाला अर्धा तास थांबायला सांगितलं होतं पण ते नाही झालं. इट्स ओके, तर आज दिवसभर सॉल्व्ह झालेला प्रॉब्लेम माझा हा. तर त्याच्यानंतर आपण पुढच्या डेफिनेशन्स कंटिन्यू करूया आणि उद्या संध्याकाळी नेक्स्ट सब्जेक्ट फॉर द इंडस्ट्रियल डिस्प्यूटचा जो आहे तो सुरू होणार आहे, दॅट इज मिनिमम वेजेस. ठीक आहे, चला मी व्हिडिओ ऑफ करते.